टीचर. एक्झाम सुरू आहेत का? नो टीचर. पण आता तुमचं फेब्रुवारी जसं सुरू होईल तुमच्या 11वीच्या फायनल एक्झाम्स येतील ना? मार्च मध्ये टीचर. मार्च मध्ये, म्हणजे यू स्टील हॅव टाइम. ओके, गुड. बाकी आपला 2 महिन्याच्या पिरियड मध्ये 11वीचा सगळा सिलेबस संपेल, कारण की या सगळ्या उरलेल्या धड्यांमध्ये फक्त कन्सेप्ट आहेत, थिअरी आहे ना. मागच्या वेळेला आपण रेडॉक्सिडेशनला बऱ्यापैकी पुढे नेलं होतं, खूप बऱ्यापैकी डिस्कस केलं होतं आपण. तुमच्यापैकी कोणी मला सांगू शकतं का जोपर्यंत मी आता बुक शेअर करणारच आहे, तुमच्या काय लक्षात आहे रेडॉक्सिडेशन म्हणजे काय? मॅम रेडॉक्स रिएक्शन मध्ये रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आणि ऍडिशन ऑफ हायड्रोजन होत होते. बरोबर, म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजनला आपण काय म्हणायचं, रिडक्शन का ऑक्सिडेशन? ऑक्सिडेशन. रिडक्शन ऑफ हायड्रोजन म्हणजे ऑक्सिडेशन, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजे पण ऑक्सिडेशन. बरोबर आहे. मग एक्झॅक्टली उलट केलं तर त्याला आपण काय म्हणतो? ऍडिशन ऑफ रिडक्शन. ऍडिशन ऑफ हायड्रोजन किंवा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, या दोनही केसेसमध्ये आपण त्याला म्हणतो रिडक्शन. सेम इज द केस ऑफ ऍडिशन ऑफ रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन्स. बरोबर, इलेक्ट्रॉन ऍड झाले तर काय असतं, ऑक्सिडेशन का रिडक्शन? रिडक्शन असतं मॅम. विचार करा हा. H प्लस ऑक्सिडेशन. सॉरी. हा, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन तसंच रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट किंवा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, या तीनही गोष्टी सेमच आहेत. इलेक्ट्रॉन जाणं, हायड्रोजन जाणं. हायड्रोजन हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट आहे कारण तो H प्लस बनतो. बरोबर, ह्या तीनही गोष्टी जाणं म्हणजे ऑक्सिडेशन आहे. बरोबर, मग जसं हायड्रोजन ऍड झाला किंवा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट ऍड झाला किंवा इलेक्ट्रॉन पण ऍड झाले तर ते आहे रिडक्शन. जर O चा O मायनस झाला तर त्याचं रिडक्शन झालं, इलेक्ट्रॉन्स आले. बरोबर, म्हणजे त्याचं रिडक्शन झालं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या वेळेला ऑलरेडी डिस्कस केलेल्या होत्या. आपण अजून त्याच्या पुढची गोष्ट पाहिली होती, आपण ह्या केमिकल इक्वेशन्स बद्दल पण डिस्कशन केलेलं आहे. एक मिनिट थांबा, खूपच मोठं झालं आहे स्क्रीन. बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्सिडेशन आपण नाही केलंय, राईट? हा मुद्दा आपल्याला आज सुरू करायचा आहे. आपण रेडॉक्सिडेशन इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन नंबर या गोष्टीपर्यंत आलो होतो. स्टॉक नोटेशन आपण नाही केलेलं आहे अजून. आपण जनरली ऑक्सिडेशन आणि रिडक्शन कसं होतं ते पाहिलं होतं. जे स्वतः ऑक्सिडाइज होतात ते समोरच्याला रिड्यूस करतात, जे स्वतः रिड्यूस होतात ते समोरच्याला ऑक्सिडाइज करतात. बरोबर की नाही? हे त्या पिक्चर मधल्या फायटिंग सीन सारखं आहे. सॉरी, ते हिरो आणि विलन एकमेकांबरोबर फायटिंग करतात, एक दुसऱ्याला मारतो तेव्हा स्वतःला पण लागतं की नाही? तुम्हाला पण अनुभव आला असेल, तुम्ही आयुष्यात कधीतरी मारामारी केली असेलच. लहानपणी आपण आपल्या बहीण भावांबरोबर मारामारी करतोच, आपण समोरच्याला मारतो तेव्हा लागतं आपल्याला पण, हो की नाही? सो हे तसंच आहे, आपण समोरच्याला ऑक्सिडाइज केलं तर आपण स्वतः रिड्यूस होणार आहे, आणि आपण स्वतः ऑक्सिडाइज झालो तर आपण कोणाला तरी रिड्यूस करणार आहे. तर ह्या दोन गोष्टी सायमल्टेनियसली होत असतात, म्हणूनच त्याला आपण रिडॉक्सिडेशन म्हणतो. रिडक्शन अँड ऑक्सिडेशन गो सायमल्टेनियसली. बरोबर, मग आता ऑक्सिडेशन नंबर शोधायचा कसा हे आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं, की ऑक्सिडेशन नंबर किती इलेक्ट्रॉन्स दिले म्हणजे कसा बॉन्ड बनलाय ह्या हिशेबाने आपण शोधतो की तो बॉन्ड बनताना त्याने काय केलं, त्या ऍटमने इलेक्ट्रॉन दिले, घेतले किंवा शेअर केले, जे काही केलं, ह्या सगळ्याचा विचार करून आपण त्याचा ऑक्सिडेशन नंबर बघत असतो. त्याचे रूल्स आपण मागच्या वेळेला पाहिले होते. जसं आता या H2Cl2 ह्या सगळ्या केसेसमध्ये, O2 ह्या गॅसेसमध्ये, डाय ऍटमिक गॅसेसमध्ये आपण काय बघितलं, हे फ्री स्टेट मधले आयटम्स आहेत, म्हणजे मॉलिक्युल्स आहेत. ऍटम एकत्र आले, त्यांनी एकमेकांबरोबर कोव्हॅलंट बॉन्ड बनवला आणि त्यांचे मॉलिक्युल्स बनवून ते फ्री स्टेट मध्ये फिरतात. मग त्यांचा ऑक्सिडेशन नंबर 0 आहे, कारण की ते स्टेबल आहेत त्या स्टेटमध्ये. ठीक आहे, पण आता बघा NaCl KCl ह्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहिलं होतं की Na चा +1 आणि Cl चा पण -1 आहे.
म्हणजेच काय, अल्कली मेटल याच्यातलं कोण आहे, Na चा ऑक्सिडेशन नंबर किंवा इथे आहे पोटॅशियम के, ह्या दोघांचा पण ऑक्सिडेशन नंबर आहे +1. कारण की हा जो क्लोरीन आहे, क्लोरीनचा पण ऑक्सिडेशन नंबर आहे -1. म्हणजेच काय, त्याने एक इलेक्ट्रॉन घेतला आणि ह्याने इलेक्ट्रॉन दिला. म्हणजेच आपण आता यांचे ऑक्सिडेशन नंबर असे काढलेत. तसंच आता ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इन सम फ्यू एक्झाम्पल्स आपल्याला जसे दिले, कॅल्शियम ऑक्साईड H2O, H2O2, याच्यामध्ये हा ऑक्सिजन व्हरायटी म्हणजे -2, मग -1 आणि इवन -½ असे ऑक्सिडेशन नंबर दाखवतोय, -½ पण ते बॅलन्स करण्याकरता. आता हायड्रोजनचा पण ऑक्सिडेशन नंबर बघितला आपण, तर आता हे कशावरती अवलंबून आहे बघा. मी तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगते. ऑक्सिडेशन नंबर कसे बदलतात. मी माझ्या आजूबाजूला असलेल्या लोकांच्या हिशोबाने वागते. मला स्वतःला खूप बोलायला आवडतं आणि मला जसं आहे तसं राहायला आवडतं. पण माझ्या समोर एक अशी व्यक्ती असेल जी मला जज करत असेल आणि माझ्याहून जास्त डॉमिनेटिंग असेल, तर त्याच्यासमोर मी शांत बसेल, जास्त आगाऊपणा करणार नाही. मला जे वाटतं ते खरं खरं बोलणार नाही. तिच्याशी बोलून काय उपयोग आहे. करेक्ट. सो समोरच्या व्यक्तीचा ऑक्सिडेशन नंबर जर +1 असेल, तर मला तिथे ऍडजस्ट करून -½ आणि -½ असं करावं लागेल ऍडजस्ट करण्याकरता. +1 ला ऍडजस्ट करण्याकरता -½ -1, बरोबर ना. हे बॅलन्सिंग मी कसं ठरवणार आहे, समोरची व्यक्ती कोण आहे याच्यावरती. जर माझा स्वभाव जसा आहे तशीच समोरची व्यक्ती माझी मैत्रीण आहे, तिच्याशी मला हवं तसं गप्पा मारता येत आहे, ती +1 मी -1, मस्त चाललंय आमचं. तिचा कुठला तरी फेवरेट टॉपिक आहे फिजिक्स, माझा कोणता तरी फेवरेट टॉपिक आहे केमिस्ट्री, आम्ही दोघी एकमेकींशी डिस्कस करतोय, आमचं एकमेकांशी बोलणं होतंय, पण विषय वेगळे आहेत. तिचं ऑक्सिडेशन स्टेट वेगळं आहे, माझं वेगळं आहे, पण तरी बॅलन्सिंग आहे, +1 -1 आहे. आता उलटी गोष्ट, माझ्यापेक्षा ही बोर व्यक्ती आहे आणि तिच्याबरोबर मला बसून काहीतरी बोलायचंय, त्याला काहीतरी सांगायचंय, काहीतरी शिकवायचंय, ते काहीच बोलणार नाहीये. मग ते आहेत ऑलरेडी मायनस स्टेटमध्ये आणि मी डॉमिनेट करणार आहे, म्हणजे माझा ऑक्सिडेशन नंबर तिथे जास्त असेल. कळलं का. तर सांगायचा मुद्दा असा की डिपेंडिंग ऑन द पर्सन हु इज विथ मी, आय एम गोइंग टू चेंज माय बिहेवियर. सेम इज ऍप्लिकेबल विथ ऑल द आयटम्स. दे थिंक विथ whom they are reacting and they accordingly change their oxidation number. जसं हायड्रोजनचं पण आहे. OH मध्ये हायड्रोजन +1 आहे. O म्हणजे H2O मध्ये हा मधला जो ऑक्सिजन आहे हा -2 आहे, म्हणून हे हायड्रोजन परत +1 झाले. लिथियम हायड्राइड मध्ये मात्र तो -1 आहे. Hydrogen is taking electron from lithium there. And then in calcium hydride, again, कॅल्शियम +2 आहे म्हणून इथे हायड्रोजन परत मायनस मध्ये गेलाय. जेव्हा की हायड्रोजन इज इजीली गिविंग इट्स इलेक्ट्रॉन्स, बट इफ इट इज हैविंग समबडी हु इज उससे भी ज्यादा दिलफेक अगर बंदा है सामने, तो उसके इलेक्ट्रॉन वो दे देगा तो उसको लेना ही पड़ेगा. म्हणून कॅल्शियमचे पण इलेक्ट्रॉन हायड्रोजनकडे आले, म्हणून CaH2 मध्ये Ca कॅल्शियम इज +2, दॅट इज अ मेटल. अशा कंडिशन मध्ये हा हायड्रोजन बनतो निगेटिव्ह आणि तो काय इट रिएक्ट्स लाईक अ हॅलोजन, सो इट टेक्स द इलेक्ट्रॉन, राईट. म्हणून तो तुम्हाला आठवतं पिरियोडिक टेबल मध्ये आपण बोललो होतो की हायड्रोजन इज हॅव्हिंग अ डायसी प्लेस, 1 group and 7 group. It can go to both the places. It can either take 1 electron, it can even give 1 electron. So likewise it can be in the halogen group or into the alkali metal groups, first group, right? Sorry. आता मागच्या वेळेला आपण हे टेबल पण डिस्कस केलं होतं की ऑक्सिडेशन नंबर आपण कसे काढतो. आता अच्छा, ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन एलिमेंट कॅन बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह अँड होल नंबर और अ फ्रॅक्शन. तो ऑक्सिडेशन नंबर ह्या गोष्टीला काही रूल नाहीये. फ्रॅक्शन नाही असू शकत, अमुक नाही असू शकत, निगेटिव्ह नाही. इट कॅन बी एनी नंबर डिपेंडिंग ऑन द कंपाउंड what the atom is going to make and number of participants inside that molecule. This atom will decide what to do. त्याच्याप्रमाणे त्याचा ऑक्सिडेशन नंबर बदलत राहतो. जसं मी म्हटलं, आपण प्रत्येक ठिकाणी वेगळे असतो. आपण आपल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये काहीतरी वेगळ्याच गप्पा मारतो आणि आपण घरातल्या लोकांसमोर एकदम सभ्य सुसंस्कृत असतो, कारण की तिथे हे बोलून चालणार नाही आणि घरी आपण जे बोलतो ते मित्रांमध्ये बोलून चालणार नाही. सो आपण बिहेवियर कसं चेंज करतो, जिथे आपण आहोत त्याच्याप्रमाणे. जस्ट लाईक ऑक्सिडेशन नंबर ऑफ ॲटम्स. नाव स्टॉक नोटेशन हा महत्वाचा मुद्दा आहे जो आपण आज सुरू करणार आहे. द ऑक्सिडेशन नंबर represents the oxidation
state of an atom, and it is also denoted by the Roman numerals in the parenthesis after the chemical symbol of the concerned element in the molecular formula. This representation is called as Stock notation after the German scientist Alfred Stock. So Stock is its surname. म्हणजेच काय बघा आता AU1CL1, ठीक आहे, ह्या कंपाऊंड मध्ये AU इज द मेटल, क्लोराईड नॉन मेटल, आपल्याला माहित आहे हॅलोजन ग्रुप आहे तो. ह्याने एक इलेक्ट्रॉन AUचा घेतला, मेटलचा एक इलेक्ट्रॉन घेतला, इकडे आला. आता ह्याने एक इलेक्ट्रॉन घेतला ना, तर ह्याच्यामध्ये आता आपण काय करणार आहे, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ एन ॲटम इज रिप्रेझेंटेड बाय द रोमन न्यूमरल. त्या AUच्या पुढे ब्रॅकेट मध्ये आपण रोमन मधला 1 लिहिलाय, 1. दॅट रिप्रेझेंट्स दॅट 1 इज दी व्हॉट वी कॅन से दी ऑक्सिडेशन स्टेट ऑफ दॅट ॲटम. ठीक आहे. आता AU3+ मध्ये 3 लिहिलंय, SN+4 मध्ये 4 लिहिलाय, SN+2 मध्ये 2 आणि MN4+ मध्ये 4. Now the Stock notation is used to specify the oxidation number of the metal. The idea of oxidation number is very convenient to define oxidation reduction and the substances like oxidizing agent and reducing agent. म्हणजे तुम्ही एखाद्या कंपाऊंड मधल्या मेटलला जरी तुम्ही स्टॉक नोटेशन दिलं ना, तरी पण तुम्हाला आपोआप समजते की आजूबाजूला काय चाललंय. कॉमन सेन्स आहे बघा ना. AU3 चा अर्थ काय आहे की हा AU म्हणजे काय, गोल्ड का सिल्वर, सांगा बरं मला, विचार करून. गोल्ड. तर ह्याच्यामध्ये ह्याचं जर ऑक्सिडेशन नंबर 3 तुम्ही रोमन मध्ये लिहून टाकला, त्याचा अर्थ असा आहे ना की याला 3 मायनस आहेत जे अटॅच होणार आहेत, कारण हा 3+ आहे, हा मेटल आहे. मेटलला ऑक्सिडेशन नंबर देणं इज ऑलवेज कन्व्हिनियंट, बरोबर. मग हे नोटेशन आपल्याला पुढच्या सगळ्या गोष्टी सांगायला सोप्या करतात. कसं बघा, आता MN4 इथे लिहिलंय, MN वरती +4 चार्ज आहे, कारण आपण फक्त पॉझिटिव्हचेच स्टॉक नोटेशन देणार आहे, कारण की आपण फक्त मेटल्सला देणार आहे. Metals will always give electrons, so they will be always positively charged. When they are positively charged, only that number we will write into the Roman format. एकदा हे समजलं की पुढे तुम्ही त्याला कोणते पण ग्रुप लावा ना. मग जसं आता SN4 आहे, तर इथे तुम्ही 4 क्लोराईड लावले, कारण एक क्लोराईड -1 आहे, पण तुम्ही इथे O2 पण लावू शकता ना, एक ऑक्सिजन -2 आहे, म्हणजे इट कॅन बी SnO2 ऑल्सो. दॅट इज डिपेंडिंग ऑन this number what you are adding to it, बरोबर. आता redoxidation in terms of oxidation number, oxidation reduction, oxidizing agent and reducing agent. आपण मागच्या वेळेला जे बोललो होतो की ऑक्सिडेशन म्हणजे काय, an increase in the oxidation number of an element of the given substance. म्हणजेच काय, एखाद्या सबस्टन्सला, एखाद्या सबस्टन्स मधल्या एखाद्या ऍटमचं ऑक्सिडेशन झालंय, म्हणजे काय झालंय, इन्क्रीज इन द ऑक्सिडेशन नंबर. म्हणजेच काय झालंय, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन ना. इलेक्ट्रॉन गेले की तो पॉझिटिव्ह होणार, म्हणजे ऑक्सिडेशन नंबर वाढणार. दुसरं रिडक्शन म्हणजे काय, डिक्रीज इन द ऑक्सिडेशन नंबर ऑफ द एलिमेंट. बरोबर, तुम्हाला सांगायला किती सोपं आहे. ऑक्सिडेशन मध्ये काय झालं, इलेक्ट्रॉन गेला, रिडक्शन मध्ये काय होईल, इलेक्ट्रॉन आला ना, म्हणजेच डिक्रीज इन द ऑक्सिडेशन नंबर ऑफ द एलिमेंट. जर तो पॉझिटिव्ह असेल तर तो काय करेल, इलेक्ट्रॉन देऊन टाकेल, आणि इलेक्ट्रॉन घेतला समोरच्याने तर तो रिड्यूस होईल. मग ऑक्सिडायझिंग एजंट कोण असेल, अ सबस्टन्स विच इन्क्रीजेस द ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन एलिमेंट in the given substance and itself undergoes decrease in the oxidation number of a constituent element. आता मी तुम्हाला याचे खरं उदाहरण सांगते. एकदा काय झालं, मला खूप राग आला होता. मी एका शाळेमध्ये लेक्चर घ्यायला गेले होते. इंग्लिश मिडियम स्कूल होती, CBSE स्कूल होती, आणि 5वीतली मुलं होती. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, 5वीतल्या CBSE स्कूल मधल्या मुलाला स्वतःचं नाव तरी लिहिता यायला पाहिजे की नाही. त्याला शाळेचं नाव कॉम्प्लिकेटेड स्पेलिंग बिलिंग नव्हतं तरी जाऊ दे, वेगळं नाव आहे. आपल्या स्वतःचं नाव आपण लहानपणापासून आता आपण इंग्लिश मिडियम मध्ये जातो म्हटल्यावरती आपल्याला यायला पाहिजे की नाही. माझी अपेक्षा चुकीची असेल तर मला तुम्ही सांगा मला. 5वीच्या इंग्लिश मिडियमच्या CBSEच्या मुलाला स्वतःचं नाव, पूर्ण नाव, माझं नाव, बाबांचं नाव, आडनाव, न चुकता स्पेलिंग मिस्टेक न करता लिहिता येणं, एवढं तरी अपेक्षा ठेवू शकतो की नाही आपण.
हो का नाही बोला. येस मॅम. आणि त्या मुलाने स्वतःच्या नावामध्ये केली स्पेलिंग मिस्टेक. मी म्हटलं अरे मग मी बघितलं, म्हटलं हे काय गाढवा, तुला तुझं नाव लिहिता येत नाही अजून पण. मग त्याने बघितलं आणि पेनाने लिहिलं होतं ते खोडलं. परत नाव लिहिलं आणि दुसरी स्पेलिंग मिस्टेक केली. नाव यू थिंक ऑफ मी, की मी आता काय करायला पाहिजे. म्हणलं ठीक आहे चल, त्याचं नाव रिपेअर केलं, मी लिहून दिलं. म्हणलं आता पुढचं सोडव. सोपा पेपर होता, पण त्याला एक पण प्रश्न सोडवता नाही आला, त्याला वाचताच नाही आलं आणि त्याने सगळा पेपर ब्लँक ठेवला. रादर हा त्याचा रिपीट पेपर होता. त्याच्या आधीचा पेपर त्याने असा सोडवला होता, त्याला 0 मार्क होते. म्हणून त्याला नवा पेपर द्यायला सांगितलं होतं की तो पुन्हा लिहिल आणि पास होईल. मला माहिती आहे ना की मुलांना आपण पास करवण्याकरता परत रिटेस्ट घेतो शाळेमध्ये. तशी ती रिटेस्ट होती आणि त्यात पण त्या गाढवाने काहीच लिहिलं नाही, स्वतःचं नाव पण चुकवलं. मला माहित नव्हतं, तो माझ्या वर्गातला मुलगा नव्हता, त्याने मला माहितीच नव्हतं की हा मुलगा कोण आहे. मी अशीच गेलो होते, टेस्ट घ्यायला सांगितलं म्हणून मी घेतलं. त्याच्यावर आणखी एक मुलगा बसला होता, त्याने पण सेम तसंच केलं. त्याने तर त्या पेपरमध्ये प्रश्नच परत लिहिले, वरती लिहिलेला प्रश्न परत खाली लिहिला. माझं मग माझा काय बरं म्हणतात पेशन्स संपला. दोघांना अशा सटासट पाठीत मी एक एक फटके दिले ना, त्या दोघांना मी मारलं. माझा हात दुखायला लागला आणि मला वाईट वाटायला लागलं. म्हटलं ही मुलं अशी बावळट का असतील बरं. त्यांना मी ऑक्सिडाईज केलं, पण माझा हात रिड्यूस झाला होता, माझा हात खूप दुखत होता. म्हटलं काय बावळट कुठले. मी त्यांचे पेपर घेतले आणि बाहेर आले. त्यांच्या टीचरला म्हटलं काय मुलं. म्हणजे टीचरने मला काय सांगितलं माहितीये का, सो सॅड. ती मुलं 4थी पर्यंत मराठी मीडियमच्या शाळेमध्ये शिकत होती आणि त्या मुलांना बिचाऱ्यांना त्यांची काही चूक नाहीये बघा. त्यांच्या आई वडिलांना खूप हौस होती की त्यांना इंग्लिश मिडियम मध्ये टाकायचं आणि त्यांना 5वीत इंग्लिश मिडियम मध्ये टाकलं, ते पण सीबीएसई मध्ये टाकलं. त्या मुलांना मी ओळखत नव्हते, त्या मला काहीच माहितीच नव्हतं कोण मुलं काय मुलं. आणि ते ऑलरेडी एकदा टेस्टमध्ये फेल झालेत म्हणून रिटेस्ट घ्या असा विचार करून आपण येत होते की चला आपल्याला काहीतरी ते अभ्यास करून आले असतील. पण हे सगळं कळल्यावरती मला हे समजलं की त्या मुलांना तर वाईट वाटलं असेल, त्यांच्याहून जास्त वाईट मला वाटलं. त्यांना मी ऑक्सिडाईज करायला गेले पण रिड्यूस तर मी झाले होते. सो रिडॉक्स रिएक्शन अशाच होत असतात. असा अनुभव तुम्हाला पण आला असेल, आलाय का कधी खरं सांगा मला. आपल्याला घरातले रागवतात आणि त्यांना जास्त वाईट वाटतं, किंवा आपण कोणाशी तरी भांडतो आणि आपणच रडतो. सो जसं तो फिजिक्सचा रूल आहे ना, एव्हरी ऍक्शन हॅज अ इक्वल अँड अपोजिट रिएक्शन, इट इज सेम लाईक दॅट. सॉरी. If a substance is increasing the oxidation number of the element, एखाद्या सबस्टन्स मधल्या त्या एलिमेंटचा जो तो ऑक्सिडेशन नंबर वाढवतोय, तर तो स्वतःचा ऑक्सिडेशन नंबर कमी करतोय, तरच तो रिड्यूस होणार ना. म्हणजेच काय, तो समोरच्याचे इलेक्ट्रॉन घालवतोय पण तो स्वतः घेतोय, स्वतः रिड्यूस होतोय आणि समोरच्याला ऑक्सिडाईज करतोय. हे असं आहे सगळं. मग रिड्युसिंग एजंट एक्झॅक्टली उलटा असेल की नाही. आता असाइन ऑक्सिडेशन नंबर टू इच एलिमेंट इन द फॉलोइंग कंपाऊंड, ह्याच्यामध्ये काय दिलंय बघा. हे तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणते ते. तुम्हाला हा जो किस्सा सांगितला हा खरा होता, हा तुम्हाला कळला का. येस मॅम. बरं, कसं आहे नुसतंच तुम्हाला मी रेड ऑक्सिडेशन सांगितलं ना, मला खूप बोर होईल, मलाच खूप बोर होईल. आणि रिअल लाईफ मध्ये त्या खूप गोष्टी घडतात ज्या खऱ्या रिडॉक्स असतात. असे ना ऑक्सिडेशन नंबर टू इच एलिमेंट इन द फॉलोइंग कंपाऊंड्स और आयन्स. आता आपल्याला दिलंय KMnO4. तुम्हाला आठवतंय का KMnO4, A2Cl2O7 हे काय इंडिकेटर्स आहेत, बरोबर आहे ना. पोटॅशियम डायक्रोमेट, पोटॅशियम परमॅंगनेट, तेच ना. ह्यांचे रंग बदलतात म्हणून त्यांना आपण इंडिकेटर म्हणून वापरतो. आता ऑक्सिडेशन नंबर ऑफ K इन KMnO4 काय आहे, +1. आणि आपल्याला काय झालं, असाइन ऑक्सिडेशन नंबर टू इच एलिमेंट. ऑक्सिजन -2 म्हणजे टोटल किती असणार आहे, -8. आणि हा Mn किती असेल, मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सगळ्याची टोटल 0 यायला पाहिजे. -8 +1 मग हे किती, +7. सांगा काय येत आहे उत्तर. बरोबर ना, +7.
बघा मी कसं काढलं तुम्हाला दाखवते. मला कळलं का मी जे काय बोलले ते? हो किंवा नाही बोलत जरे पटापट. तुम्ही त्या मुलांसारखं वागताय. चला, I'll show you how to do it. See, KMnO4 आहे. ऑक्सिजनचा आपल्याला माहिती आहे -2 असतो ऑक्सिडेशन नंबर. मग 4 - 2 किती होईल? -8. हा चार्ज कसला आहे? ऑक्सिजनचा. पोटॅशियम इज ऑलवेज +1 कारण त्याच्या आउटर मोस्चर मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. सोडियमच्या खाली पोटॅशियम आहे. तर हा -8 आहे आणि हा +1 आहे. या दोघांची ऍडिशन केली की हे होतं +7 ना. +7 + 1 म्हणजे काय होईल? +8. +8 - 8 विल बी 0. पूर्ण मॉलिक्युलवरचा चार्ज 0 आहे ना. आता इकडे पण सेम आहे बघा. इथे आहे ऑक्सिजन, तो आहे 7. 7 जोडे किती? 14. म्हणजे किती येतील? -14. 2 पोटॅशियम म्हणजे किती येतील? +2. आता -14 अधिक 2 किती येतात सांगा रे? -12. -12 भागिले 2 करा. का बरं? क्रोमियम 2 आहेत ना. मग एका हो. -6. -6. इट इज सो सिम्पल. इतकं सोपं आहे बघा रेडॉक्सी रिएक्शनचा लेसन. म्हणजे एका नाही मॅम, +6. काय होईल? +6. +6 करेक्ट. -12 तिकडे जाऊन 0 होईल. आपलं +12 येईल आणि मग त्याला 2 ने डिवाइड केल्यावर करेक्ट. थँक्यू फॉर रेक्टिफाईंग. इकडे मायनस आहे आणि इथे प्लस व्हायला पाहिजे. तर +12 डिवायडेड बाय 2 विल बी +6. +6 + 6 विल बी +12. दोघांचं होईल +12. 12 अधिक 2 14. अधिक 14 वजा 14 म्हणजे 0. आता हे करूया. CA3PO4 ट्वाइस. आता हे कसं करायचं? कॅल्शियम आपल्याला माहितीये कॅल्शियम +2 असतो. तर CA3 म्हणजे +2 3 × 2 किती? +6. या पूर्ण ग्रुपवरचा चार्ज +6 असला पाहिजे. म्हणजे एका ग्रुपचा किती असला पाहिजे? +3. -3. सॉरी, -3. मी आता त्या मुलांसारखं वागतेय. पण मला किती वाईट वाटलं यार. किती छोटी छोटी मुलं होती ती 5वीतली. असं खूपदा होतं. आई पण मुलांना धपाटे देते आणि नंतर म्हणते शिव कस मारलं आणि हात दुखायला लागतात. मुलांना हाडाला लागतं, आईला मनाला लागतं. ठीक आहे. +3 -3 × 2 -6 बरोबर. पण आता आपल्याला ह्यांचं समजा काढायला सांगितलं आतलं. एका गटाचा आता POचा समजा आपल्याला काढायचा फक्त PO. तर एका POच्या गटाचा एका PO4 एवढ्या गटाचा जर आपल्याला काढायला सांगितला तर त्याचा चार्ज किती आहे? -3 आहे. आपल्याला माहिती आहे. तर आता आपल्याला नुसताच Pचा काढता येईल का सांगा बरं मला? येईल ना. हो मॅम. ऑक्सिजनचं किती आहे? -2. -3. मग -2 × 4 किती होतात? -8. आणि आपला जो चार्ज आहे तो -3 आहे. म्हणजे एक्स्ट्रा 3 आहेत त्याच्यामध्ये. मग असा याला P वरती चार्ज पाहिजे जो -8 वर गेल्यानंतर पण -3 देईल. म्हणजे असा नंबर काय असेल? म्हणजे बघा 8 - 3 किती? 5. बरोबर ना. 5 6 7 8 +5 असं केलं की उत्तर किती येतं? आपोआप -3. म्हणजे मग P वरती आता चार्ज किती आला? +5. कळलं ना? हो मॅम. असंच आपण चार्ज्ड ग्रुपचं सुद्धा काढू शकतो. आपण इथे जे काढलंय ना ते आपण पूर्ण मॉलिक्युल्सचं काढलंय. आता इथे नुसतेच ग्रुप्स आहेत. BrO3-. आता आपल्याला एकेकाचं बघावं लागेल. ब्रोमिन इज किती आहे? ब्रोमिन मायनस आहे 1 कारण तो हॅलोजन आहे.
पण ग्रुपमध्ये ऑक्सिजन आहे त्याच्याबरोबर, हा पण निगेटिव्ह आहे, हा पण निगेटिव्ह आहे. ClO4, NH4, NO3 हे सगळे गॅसेस आणि नॉन मेटल बॉन्डिंग आहेत बघा ना. मग आता याचं काय करायचं? ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन bonded to a more electropositive atom is -2 and that of H atom bonded to electronegative atom is +1. Using these values, the oxidation number of atoms or of the other elements in the given polyatomic species are calculated. बरोबर. आता SO3 - 2 चं आपल्याला काढायचंय. O चं आपल्याला माहिती आहे -2, ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर -2 आणि 3 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन आपल्याला माहिती आहे 2 आहे बघा, 3 गुणिले -2 बरोबर. म्हणजे काय झालं? वजा अधिक वजा +6 म्हणजे टोटल चार्ज किती झाला? 4 बरोबर ना. -2 हा पूर्ण ग्रुपचा आहे बघा. SO3 - 2 हा जो -2 आहे ना चार्ज, हा इथे दिलेला आहे ऑलरेडी, हा -2 चार्ज, दॅट इज इक्वल टू ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर प्लस 3 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन. मग ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर काढायचा असेल तर हा -2 इकडे घेतला आपण बरोबर, किंवा याला त्या बाजूला टाकलं, एकूण एकच केलं तरी पण त्याचा आन्सर टोटलिटीमध्ये येणार आहे +4. ऍडिशन आहे, तिकडनं इकडे घेणार फक्त बरोबर. आता BrO3 मध्ये काय आहे? टोटल चार्ज आपल्या ग्रुपचा आहे -1. आपल्याला ऑक्सिडेशन नंबर काढायचा आहे ब्रोमीनचा. ब्रोमीन इटसेल्फ इज अ हॅलोजन बट इट्स अ हेवी ॲटम. मग आता तो काय करतो? किती विचित्र गोष्ट आहे बघा ना. इथे सल्फर +4 आहे सल्फर. दुसरं बघा आता ब्रोमीनची मजा. ह्या ब्रोमीनला ऑक्सिडेशन नंबर ऑफ ब्रोमीन आपण कसा काढला? ह्या मायनसला या बाजूला किंवा ह्याला त्या बाजूला टाकलं, एकूण एकच केलं, हा ग्रुप इकडे शिफ्ट केलं की मायनस होणार आहे ते. ऑक्सिडेशन नंबर ऑफ ब्रोमीन आपण मोकळं केलं ना या बाजूला. मग आता काय झालं? -1 -3 इंटू -2. आता याच्यामध्ये ऑक्सिडेशन नंबर ऑफ ब्रोमीन काय आलाय? +5. बरोबर ना. आपण प्लस मायनस केलं की हे -1 झालं, म्हणजे हा +5 झालाय आणि हा आहे ब्रोमीन. दुसऱ्या कोणत्या तरी समजा HBr घेतला असता आपण, HBr. मी तुम्हाला हे का सांगते बघा. HBr एक मॉलिक्युल आहे, ह्याच्यामध्ये हायड्रोजन असतो प्लस आणि ब्रोमीन असतो मायनस, कारण ब्रोमीन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन हायड्रोजन. बट इन सच कंडिशन्स वेन 2 non-metals are bonding, we have to look at the total charge of the given group. त्याला बॅलन्स करण्याकरता आपल्याला ऑक्सिजनचं माहिती आहे कन्फर्म -2 आहे, त्याला नाही बदलायचं. जो दुसरा नवा आलाय ज्याला शोधायचंय त्याला आपण ऍडजस्ट करून तो ऑक्सिडेशन नंबर लावायचा बरोबर. अशा पद्धतीने आपण हे काढू शकतो. नाउ आयडेंटिफाय वेदर द फॉलोइंग रिएक्शन्स आर रिडॉक्स ऑर नॉट. स्टेट ऑक्सिडंट्स अँड रिडक्टंट्स देअरिन. आता याच्यानंतरचा शेवटचा मुद्दा जो आहे ना, तो आहे आपला बॅलन्सिंग ऑफ रिडॉक्स रिएक्शन. तो आपण आता सुरू करू. त्या हे एक एक्झाम्पल बघूया बघा. ह्याच्यामध्ये काय दिलंय? दिलेली ही केमिकल रिएक्शन एकतर रिडॉक्स आहे का नाही आपल्याला बघायचं. जर ती तशी असली तर त्यातले ऑक्सिडंट्स आणि रिडक्टंट्स कोण आहेत ते सांगायचं. आता काय आहे हा AH3ASO3 प्लस BrO3. आता ह्या दोघांची केमिकल रिएक्शन Br- प्लस 3H3ASO4 ही कम्प्लीट रिएक्शन दिलेली आहे. आता ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल द आयटम्स ऑफ रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स by doing required calculations. A stands for known oxidation number and B for calculated oxidation number. चला आता आपण काढूया. आता आपण काय केलं? हे आपल्याला नोन नंबर्स आहेत आणि बी कोणते आहेत? आपण जे कॅल्क्युलेट केलेत ते. हायड्रोजनचा आपल्याला माहिती +1 असतो, ASचा माहिती नाहीये, ऑक्सिजनचा -2 असतो. हे आपण कसे काढले हे आपल्याला माहिती आहे. पहिली लाईन आपण काढली. 3 म्हणजे +3 आणि हे झाले -6 म्हणजे हा आपोआप झाला +3. BrO3 मध्ये काय झालं? ऑक्सिजन आपल्याला माहिती आहे -2, मग 3 इंटू 2 -6
आणि -6ला चार्ज आहे, पूर्ण ग्रुपला -1 म्हणजे हा झाला +5. हा आपण इथला इथे कॅल्क्युलेट केला. आता हे झाले होते रिएक्टंट्स. आपल्या बाणाच्या उजव्या बाजूला कोण असतात? प्रोडक्ट्स. प्रोडक्ट्समध्ये Br इज -1 म्हणजे हा स्वतःच एक -1 चार्जचा सिंगल एनायन आहे. मग उरलेल्या दुसऱ्या प्रोडक्टचं काय आहे? 3 टाइम्स H1 झालं. AS काढायचं आपल्याला आणि ऑक्सिजन 4 8 म्हणजे -8. मग आता ह्याचं कॅल्क्युलेशन केल्यावरती AS आला +5. आता तुम्हीच बघा, रिएक्टंट आणि प्रोडक्ट डाव्या बाजूचे आणि उजव्या बाजूचे यांच्या ऑक्सिडेशन स्टेट्समध्ये कोणाच्या बदल झाला? हा होता AS होता +3, तो झाला +5. मला सांगा ऑक्सिडाइज झाला का रिड्यूस झाला? जर इलेक्ट्रॉन गेले तर ऑक्सिडेशन होतं का रिडक्शन होतं? मगाशीच तर आपण बोललो ना, इलेक्ट्रॉन गेले की ऑक्सिडेशन होतं. म्हणजे ह्या +3चं काय झालं? ऑक्सिडेशन झालं. ब्रोमिनचं बघा ना, ब्रोमिन +5 होता बिचारा, सुखी होता, +5 होता. तो झाला डायरेक्ट -1. मग सांगा मला ब्रोमिनचं काय झालं? रिडक्शन झालं की नाही? करेक्ट आहे ना? म्हणजे ही रिडॉक्स रिएक्शन आहे आणि याच्यामध्ये काय झालंय? Br डिक्रीजेस म्हणजे काय झालं? ऑक्सिडेशन नंबर ऑफ Br डिक्रीजेस म्हणजे तो रिड्यूस झालाय. तो रिड्यूस झालाय म्हणजे तो ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आणि जो ऑक्सिडाइज झालाय तो रिड्युसिंग एजंट आहे. मी जसं म्हणलं होतं तसं आपण मारलं की आपल्याला लागतं. ऑक्सिडाइज केलं की आपण रिड्यूस होणार. म्हणजे आपण कोण होणार मग? ऑक्सिडायझिंग एजंट, कारण आपण रिड्यूस झालो. करेक्ट. आता बघा, बॅलन्सिंग ऑफ रिडॉक्स रिएक्शन. बाकीचे तुम्ही हे एक्झाम्पल्स वाचा, तुम्हाला आपोआप कळतील. सिमिलर आहे त्याच्यासारखे. रिडॉक्स रिएक्शनला जरा बॅलन्स कसं करायचं ते बघायचं. द ऑक्सिडेशन नंबर मेथड म्हणजे ही मेथड जी काय आहे ते आपण आता बघूया. बघा, 2 मेथड्स आर यूज टू बॅलन्स द केमिकल रिएक्शन. जी काही आहे त्याला आपण 2 पद्धतीने करू शकतो. एक आहे ऑक्सिडेशन नंबर मेथड आणि दुसरी आहे हाफ रिएक्शन मेथड और आयन इलेक्ट्रॉन मेथड. पहिली मेथड बघूया, ऑक्सिडेशन नंबर मेथड. मला तर ही मेथड आवडतं, सोपी मेथड आहे. बघा, राईट द अनबॅलन्स्ड इक्वेशन फॉर द रिडॉक्स रिएक्शन, बॅलन्स द इक्वेशन एक्सेप्ट हायड्रोजन ऑक्सिजन. आणि मग काय करायचं? आयडेंटिफाय द atoms which undergo change in the oxidation number and by how much. Draw the bracket to connect the atoms of the elements that changes the oxidation number. Show an increase in oxidation number per atom of the oxidized species and hence the net increase in the oxidation number. Similarly, show a decrease in the oxidation number per atom of the reduced species. आपण एक्झाम्पल बघूया डायरेक्ट. ठीक आहे. Using the oxidation number method, write the net ionic equation for the reaction of potassium permanganate KMnO4 with ferrous sulfate. चला, MnO4 aqueous plus Fe aqueous will give you Mn+2 plus Fe3+. हे रिएक्शन दिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय? त्यांनी आपल्याला सांगितलं होतं केमिकल रिएक्शन लिहा, मग त्याला बॅलन्स करा, मग ऑक्सिडेशन नंबर द्या. चला, आपण आता केमिकल रिएक्शन लिहूया. जशी त्यांनी दिली आहे तशी आपण लिहिली. आता आपल्याला काय करायचं? असाइन ऑक्सिडेशन नंबर आणि ही बॅलन्स आहे का आपल्याला बघायला लागेल ना. डावीकडे एक Mn आहे, उजवीकडे पण एकच Mn आहे. Fe O4. कुठे गेला O4? कुछ तो गडबड है दया. इकडे कुठे गेला? एवढीच केमिकल रिएक्शन घेतली आहे यांनी. बर, चला शोधून काढूयात आपण. अर्धवट रिएक्शन आहे पण हे घेतील याला पुढे कुठेतरी. चला, आपण त्याचा ऑक्सिडेशन नंबर शोधून काढू. MnO4 बरोबर. इकडे फेरस +2 होता, इकडे +3 झाला, दिसतच आहे आपल्याला. Mn+7 होता, हा -2 झाला. आता आपल्याला माहितीये हा रिड्यूस झालाय म्हणजे हा आहे ऑक्सिडायझिंग एजंट आणि हा Fe+2 चा झाला Fe+3 म्हणजे हा झाला ऑक्सिडाइज म्हणजे हा आहे रिड्युसिंग एजंट. बरोबर ना. ह्याचा ऑक्सिडेशन नंबर कमी झाला, हा रिड्यूस झाला आणि हा ऑक्सिडाइज झाला. बरोबर ना. बघा,
टेस्ट दिलंय की नाही. Fe+2 झाला Fe+3 म्हणजे काय झाला, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. आणि दुसरं Mn+7चा Mn+2 झाला म्हणजे डिक्रीज पर ॲटम इज 5. म्हणजे आता टू मेक नेट इन्क्रीज और डिक्रीज इक्वल टू 5 वी मस्ट टेक 5 ॲटम्स ऑफ फेरस. आता याला 5 ॲटम्स ऑफ फेरस घेऊन त्यांनी बॅलन्स केलं. बघा 5 Fe घेतलं, इथे Fe आणि Fe एकच आहेत, त्याला बॅलन्स करण्याकरता आता 5 Fe घेतलंय. आता काय झालंय, 5 Fe MnO4 अशी केमिकल रिॲक्शन झाली. Mn च्या इकडे Mnच आहे आणि 5Fe+2चं 5Fe+3 झाली. आता बॅलन्स द O ॲटम्स बाय ऍडिंग 4H2O. बरोबर की नाही? मी म्हटलं होतं कारण इक्वेशन बॅलन्स नाहीये, जेवढे लोक डावीकडे तेवढे उजवीकडे पाहिजे. मग आता ऑक्सिजन नाहीये म्हणून त्याला इकडे आणलं. तर कसं आणलं, 4 ऑक्सिजन आहेत म्हणजे H2O चे मॉलिक्युल किती लागतील, 2 लागतील ना. बघा ना, 4 ऑक्सिजन आले म्हणजे आता किती हायड्रोजन वाढले, 8 हायड्रोजन वाढले इथे. आता असं काय माहितीये का, ती गोष्ट आहे बघा, 2 मांजरींची. खवा घेऊन बसत आणि माकड म्हणतो तुझी जास्त, मग थोडं खातो, तुझी जास्त, मग थोडं खातो, असं करत बॅलन्स करत राहतो. तेच करतोय आपण. बघा, त्या फेरसला बॅलन्स करायला गेलो तर 5 फेरस टाकले, 5 फेरस टाकले तर इकडे ऑक्सिजन उरला. ऑक्सिजन बॅलन्स करायला गेलो तर हायड्रोजन आला. आता करा सगळं बॅलन्स. बघा, द मीडियम इज ऍसिडिक टू मेक द चार्जेस and hydrogen atom on the two sides equal. 4H plus on the left side to be added. बघा आता आपण काय करतोय, MnO4 5 Fe आपण ऍड केले आणि 4 हायड्रोजन पण ऍड केले, कारण त्याच्याशिवाय बॅलन्स कसं करणार, इथे H2 कसं येणार. मग उजवीकडे बघितलं तर झालं Mnचं Mn2 प्लस, ह्या 5F2चं झालं 5Fe3 प्लस, आणि हे जे उरलेले ऑक्सिजन होते आणि हायड्रोजन होते झाले 4H2O. आता मला सांगा, हे फायनल स्टेप मधलं जे उत्तर आहे ते बॅलन्स आहे का नाही. लेटस चेक. एका बाजूला Mn1 आहे, राईट साईडला Mn1 आहे. आपण आता ऍटम्स मोजतोय बरं का, मी आता ऍटम्स मोजते. ऑक्सिजन 4 Fe5 हायड्रोजन 8 आणि हे पण हायड्रोजन 8. असं करून आपण हे इक्वेशन आता बॅलन्स केलेलं आहे. ह्याला म्हणतात बॅलन्सिंग ऑफ केमिकल रिएक्शन बाय रिडॉक्स रिएक्शन. ठीक आहे. आता बघा दुसरी मेथड, ही मेथड CuO plus NH3 will give you Cu plus N2 plus H2O. हे ना आपल्याला बघूनच कळतंय इथे काहीतरी गडबड आहे. इथे नायट्रोजन 1 आहे, इथे नायट्रोजन 2 आहे, तर हे 2NH3 तर असंही होणारच आहे. आता हे झाले 6 हायड्रोजन, इथे 2 आहेत तर इथे हे 3 व्हायला पाहिजे. आता हे झाले 3 ऑक्सिजन, तर आता हे 3 व्हायला पाहिजे, आणि हे 3 असतील तर हे 3 कॉपर यायला पाहिजे. आता आपण चेक करूया. हे मी परत लिहून दाखवते, तुम्हाला कळलं का मी काय केलं. N2 गॅस जर बनत असेल, हे मी कलर बदलू का, मला बोर झालंय त्या रंगाने. N2 गॅस, तर मी इथे लिहिलं 2NH3. असं का केलं मी, नायट्रोजनला बॅलन्स करायला. नायट्रोजन बॅलन्स करायला गेले तर हायड्रोजन झाले 6, पण इथे किती आहे 2, मग मी इथे काय लिहिलं 3 आणि 2 झाले 6 हायड्रोजन, पण ऑक्सिजन वाढले ना, 3 झाले. मग इथे 3 ऑक्सिजन करायला मला इथे काय करावं लागेल, 3 कॉपर ऑक्साईड. 3 कॉपर ऑक्साईड, ऑक्सिजन तर 3 झाले पण कॉपर पण 3 झाले ना. मी आता इकडे 3 लिहून टाकलं, मी बॅलन्स केली. ठीक आहे. आता आपण त्याला दिलेल्या रिडॉक्स पद्धतीने चेक करूया बरोबर आहे का नाही. बघा, आता याला काय करायचंय, असाइन दी ऑक्सिडेशन नंबर असं सांगितलंय. आधी काय दिलेली केमिकल रिएक्शन लिहिली. आता त्यांचे ऑक्सिडेशन नंबर घ्या, खेळा. O चा आहे -2, मग Cu चा असेल +2, NH3 आहे +3, म्हणजे मग नायट्रोजन येणार आहे -3, बरोबर. मग आहे कॉपरचा झाला 0, N2 चा झाला 0 आणि H2O पाणी येते, त्याला काही चार्ज नाही. मग आता काय करायचं, Cu+2 होता तो झाला 0, म्हणजे काय झालं, Cu ने इलेक्ट्रॉन घेतले म्हणजे तो काय झाला, रिड्यूस झाला. दुसरा कोण होता इथे, नायट्रोजन -3 होता तो झाला 0, म्हणजे त्याने इलेक्ट्रॉन दिले म्हणजे तो पॉझिटिव्ह झाला, बरोबर की नाही.
आता जसं इथे 2NH3 तर तिकडे N2 झालं, म्हणजे इन्क्रीज पर ऍटम 3, मग डिक्रीज पर, हे सगळं तुम्ही बघा. त्यांनी दिलेली केमिकल रिएक्शन आणि आपण लिहिलेली केमिकल रिएक्शन सेम आहे का आपण चेक करू डायरेक्ट. मी वरती जी बॅलन्स केलेली रिएक्शन आहे ती आणि ही सेम आहे का आपण चेक करूया. अजून थोडं छोटं करायला लागेल मला हे, तर दिसेल बघा. 3CuO 3CuO आपलं करेक्ट आलं, 2NH3 आपलं करेक्ट आलं, 3Cu करेक्ट आलं, N2 गॅस करेक्ट आहे आणि 3H2O पण करेक्ट आहे. तुम्हाला 10वीला आपण जे केमिकल रिएक्शन बॅलन्स करण्याचं टेक्निक बोललो होतो ना, ते वापरूनच हे करा आणि मग तुम्ही ही मेथड करा, मग तुमचं चुकणार नाही. कारण ऑलरेडी रिएक्शन बॅलन्स्ड आहे, पेन्सिलने लिहून टाकायचं आणि मग हे ह्या फॉर्मॅटमध्ये टाकून द्यायचं, म्हणजे आपलं क्रॉस चेक पण होतं. आपण रेडॉक्स पद्धतीने करेक्ट केमिकल रिएक्शन लिहू, कळलं का? शेवटी फक्त करेक्ट केमिकल रिएक्शन लिहायची, वर नाही. मी ही वर लिहिली कारण मला ते बॅलन्स करायचं होतं आणि मला दाखवायचं होतं की बॅलन्सिंग असं असतं जे आपण ऑलरेडी केलंय, पण हे केमिकल म्हणजे केमिकल काय, ह्या रेडॉक्स पद्धतीने केलं तर त्याला आपण असं जाऊन खाणार आहे, ठीक आहे. पण एकूण एकच आहे. ही झाली पहिली मेथड. आता दुसरी, आयन इलेक्ट्रॉन मेथड. Now what is in this? Half reaction method. In this method, two half equations are balanced separately and then added together to give the balanced equation. Following steps are involved. हे जास्त डेंजरस आहे. 2 हाफ रिएक्शन्स बॅलन्स करायच्या आणि मग ऍड करायच्या. बघूया. राईट अनबॅलन्स्ड इक्वेशन फॉर द रेडॉक्स रिएक्शन. जे अनबॅलन्स इक्वेशन आहे त्याने लिहायचं, त्याला ऑक्सिडेशन नंबर द्यायचे, मग त्या इक्वेशनला डिवाइड करायचं इक्वल हाफ मध्ये आणि मग अर्ध इक्वेशन आणि मग दुसरं इक्वेशन असं त्याला सॉल्व्ह करायचं, मग त्याला बॅलन्स करायचं. म्हणजे वरती केलं ना आपण ते असं खाल्लं, हे 2 वेळा चक्कर मारून येऊन खायचंय. चला करून बघूया. दिलाच आहे प्रॉब्लेम आपल्याला. बॅलन्स द फॉलोइंग अनबॅलन्स्ड इक्वेशन इन ऍसिडिक मीडियम बाय इलेक्ट्रॉन आयन इलेक्ट्रॉन, म्हणजे हाफ रिएक्शन मेथड. Mn2 plus ClO3 minus MnO2 plus ClO2 minus. आता पूर्णच्या पूर्ण रिएक्शन आपण लिहिली. या Mn चा झाला MnO2, ClO3 मायनस चा झाला ClO2. सगळ्यांचा ऑक्सिडेशन नंबर A म्हणजे कोणते जे आपल्याला माहिती आहे, B म्हणजे कोणते जे आपण काढले, ते आपले लिहून झाले. आता याच्यात काय कळलं आपल्याला, क्लोरीनने इलेक्ट्रॉन घेतले आणि दुसरे कोणी इलेक्ट्रॉन दिले, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, Mn चे इलेक्ट्रॉन गेले. आता रेडॉक्स रिएक्शन कळली, ऑक्सिडेशन कोणाचं झालं Mn आणि रिडक्शन कोणाचं झालं Cl. आता याला बॅलन्स करायचं. Mn2 plus H2O will give you MnO2. पण Mn आणि MnO2 एवढाच फक्त बघायचंय ना. मग MnO2 येण्याकरता त्याच्यामध्ये H2O ऍड केलेला आहे. आता पुढचं काय प्रॉब्लेम आहे बघा. दुसऱ्या याच्यामध्ये ClO3 मध्ये आपल्याला उरलेलं काय होतं, ClO2 दुसरा पार्ट होता ना, मग या दोघांना पकडायचं. मग ClO3 इकडचा विल गिव्ह यू ClO2 plus H2O, अशी रिडक्शन रिएक्शन बनवायची आपण. आता त्या दोघांना बॅलन्स करायचं. Mn plus 2H2O will give you MnO2 plus 4H. ClO3 minus plus 2H plus H plus ions हे आपल्याला येतील ClO2 plus H2O. आणि मग परत त्याला ऑक्सिडेशन रिडक्शन मॅच करून इलेक्ट्रॉन्स तिकडे इकडे टाकून मल्टिप्लाय करून फायनल बॅलन्स रिएक्शन येतं, जे हे असं असतं. Mn2 plus 2 ClO3 टोटल ग्रुपचा मायनस चार्ज विल गिव्ह यू MnO2 plus 2 ClO2. हे सोपं नाहीये, हे कॉम्प्लिकेटेड आहे, पण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतरच येणार आहे. मुळात आपल्याला फक्त त्याला बॅलन्स करायचंय, तेवढं लक्षात ठेवायचं. आपल्याला अनबॅलन्स इक्वेशन्सच येणार आहेत, त्यांना आपल्याला डोकं चालवून इकडनं कॅल्क्युलेट करून अनबॅलन्सला बॅलन्स करायचंय. आणि मग रेडॉक्स रिएक्शन अँड इलेक्ट्रॉन पोटेन्शियल हा पार्ट
आपला नेक्स्ट टाइम संपेल आय गेस. आणि आपण पुढचा लेसन सुरू करू, जो कुठला असेल पिरियॉडिक टेबलच्या पुढचा. जस्ट 1 सेक. थर्टीन आणि 14 आणि 15. 13, 14, 15 ग्रुप. ठीक आहे, चलो भेटूया पुढच्या वेळेला. हा लेसन पुढच्या वेळेला संपेल आपला. चलो, थँक्यू सो मच. बाय मुलांनो. बाय प्रेमा मॅम. थँक्यू संगीता मॅम.